पालकांनो सावधान, लहान मुलांच्या हातात मोबाईल देणं ठरू शकतं धोकादायक. सोशल मीडियावर एक मोठा दावा, मोबाईलमुळे मुलांना ऑटिझम होतो. पण खरंच असं आहे का? आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण सत्य. सर्वात आधी समजून घेऊया ऑटिझम म्हणजे नेमकं काय. ऑटिझम ही एक न्यूरोलॉजिकल कंडिशन आहे जी मुलांच्या मेंदूच्या विकासाशी संबंधित असते. ही समस्या जन्मजात असू शकते आणि तिचा थेट मोबाईलशी संबंध नाही. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या या समस्येला वाढवू शकतात आणि त्यात स्क्रीन टाइम हा एक मोठा फॅक्टर आहे. आजकाल 1 ते 2 वर्षांची मुलं सुद्धा मोबाईल वापरताना दिसतात. खाणं देताना, रडणं थांबवण्यासाठी पालक मोबाईल देतात. पण याचे परिणाम काय होऊ शकतात? मुलं कमी बोलायला लागतात, आई वडिलांशी संवाद कमी होतो, डोळ्यात डोळे संपर्क आय कॉन्टॅक्ट कमी होतो, चिडचिड आणि राग वाढतो. तज्ज्ञ सांगतात, जास्त स्क्रीन टाइममुळे मुलांचा सोशल आणि लँग्वेज डेव्हलपमेंट स्लो होऊ शकतो. एका आईचा अनुभव, माझं बाळ सतत मोबाईलमध्ये गुंतलेलं असायचं. पण काही दिवसांनी मला जाणवलं ते मला रिस्पॉन्ड करत नाही, नावाने बोलावलं तरी बघत नाही. नंतर डॉक्टरांकडे गेल्यावर कळलं, बाळाचा डेव्हलपमेंट डिले झाला होता. ही गोष्ट प्रत्येक पालकासाठी एक मोठा इशारा आहे. बालरोग तज्ज्ञ काय सांगतात? 2 वर्षाखालील मुलांना स्क्रीन टाळा. 2 ते 5 वर्ष मुलांसाठी दिवसाला 1 तासच मर्यादा. पालकांनी स्वतः मुलांसोबत वेळ घालवणं गरजेचं. कारण मोबाईल नाही तर मानवी संवाद हा मुलांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. पालकांनी काय करावं? मुलांशी बोलणं वाढवा, गोष्टी सांगणे, गाणी म्हणणे, बाहेर खेळायला द्या. मोबाईल देण्याऐवजी खेळणी द्या. जेवताना मोबाईल देऊ नका. लक्षात ठेवा, आज दिलेला मोबाईल उद्या मुलांच्या विकासावर परिणाम करू शकतो. तर मित्रांनो, मोबाईलमुळे थेट ऑटिझम होत नाही, पण त्याचा जास्त वापर मुलांच्या विकासासाठी नक्कीच धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच सावध राहा, जागरूक राहा. हा व्हिडिओ प्रत्येक पालकापर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.